भारतातल्या लोकांना दुसऱ्याचे भांडणं बघण्यात खूप सारा इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे हिंदीमध्ये बिग बॉस नावाचा शो टीआरपीची ही लेवल गाठवत आहे आणि हिंदीत मिळालेल्या टीआरपी किंवा पब्लिसिटी बघून तो शो यांनी मराठीत सुद्धा लॉन्च केला आणि मराठीत लॉन्च केल्यानंतर खूप साऱ्या रिकामटोकड्या लोकांनी याला पहिल्या सीझन पासून बघितलं आणि आता 5व्या सीझनला पण बघताय. तसा हा शो बघण्यात आम्हाला काही इंटरेस्ट नाही किंवा मला काही इंटरेस्ट नाही, पण बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझन मध्ये आमच्या सारखेच काही नमुने गेल्यामुळे आम्हाला तो शो बघावा लागतो. आता महाराष्ट्रात काही लोक असे पण आहेत ज्यांना बिग बॉस पाहण्यामध्ये म्हणतात इंटरेस्ट नाही, थोडक्यात माझ्यासारखे. पण आम्ही का बघतोय त्याला एक रिझन आहे आणि ते रिझन आहे सूरज चव्हाण. तर नमस्कार आणि राम राम माझ्या लांब लांबच्या चाहत्यांनो, मी द राज सलार आपणासाठी घेऊन आलेलो बिग बॉस मराठीचा रोस्ट आणि रिव्ह्यू. आता 5व्या सीझनच्या बिग बॉस मराठीमध्ये खूप सारे नमुने घरात गेलेले आहेत. त्यापैकी आमच्यातले पण काही आहे जे आमच्या काळजाजवळचे, थोडक्यात आमचे लोक आहे, आणि काही गेले ते रंगभूमीचे. आता रंगभूमीबद्दल आपण चर्चा करण्याचे त्याआधी आमच्यातून गेलेल्या लोकांबद्दल काही चर्चा करूया. यन्न गुडगुडा नाड गुडगुडा. आता बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर काही महाभाग इतके येडेचाळे करताय की त्यांच्या पुढे सूरज चव्हाण सुद्धा शहाणा दिसतोय. आता एरवी बाहेर व्हिडिओमध्ये येडेचाळे करणारा सूरज चव्हाण पण यांना बघून म्हणला असेल की बाबा आपण यांचे येडेचाळे बघून आपण शहाण्यासारखं वागू, नाहीतर यांच्यात आणि आपल्यात काहीच फरक नाही राहील. आता बिग बॉस सीझन 5चे काही कंटेस्टंट एवढे येड्या भोकावानी वागताय की त्यांच्या पुढे मला सूरज चव्हाण सुद्धा शहाणा वाटतोय. आता ते छोटं पुढारी कोणते, घनश्याम दरवडे, त्याला घराच्या बाहेर लोक येड्यात काढत होते आणि ते घरात गेल्यानंतर त्या चांडाळ चौकडीच्या नादी लागलं आणि स्वतःला निगेटिव्ह बनवून घेतलं. बाळा तुझं शाळा शिकायचं वय आहे, तू शाळा शिकायची सोडून तिकडे जाऊन त्या बिग बॉसच्या घरात शाळा काय करू राहिला? ते लोक तुला जमून देतील का? रिक्वेस्ट करणार चालतच नाही. बिग बॉस आमच्या वहिनीची तरी ऐका. एक पोरगी रे सकाळी सकाळी काय म्हणतो तू? खाली पडू राहायचं. तुझं प्रेम जसं होतं चाललंय तसं आमचं क्या होत तू गेलं तर काय बिघडत नाही. प्रेमात असंच असतंय बिग बॉस. आता या घनश्याम दरवड्याला मला पाहून एका कुटुंबामधलं ते लहान पोरग आहे आणि एक चाबर आहे, त्यानं तिथं गेल्या गेल्या हिला वहिनी म्हण तिला वहिनी म्हण कॉलेजला गेल्यासारखा फील आणलाय त्या घराला. म्हणजे नेमकी म्हाताऱ्या माणसाने तो शो बघावा की नको असं झालं. एक तर ती निक्की वेगळंच अंग प्रदर्शन करते, दुसऱ्यांदा ती किल्लेकर काय नव्हती तिचं जान्हवी किल्लेकर, ती तर वेगळंच अंग प्रदर्शन करते. तिकडे ती आर्या वेगळाच बालिशपणा करते. आता बिग बॉसच्या घरामध्ये 2 ज्येष्ठ नागरिक गेलेले. आता ज्येष्ठ नागरिक म्हणता येणार नाही, त्यांना ज्येष्ठ कलावंत म्हणता येईल. एक वर्षा उसगावकर आणि दुसरा आहे पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी. आता ह्या दोघांचं नेमकी तिथं रोल काय मला तेच कळत नाही. आता काही दिवसापूर्वी त्या वर्षा उसगावकर मॅडम निक्कीला म्हणल्या की हिच्या घरचे म्हणजे जिचा नवरा कोण असेल किंवा हिची सासू कोण असेल त्यांना खूप जाणार आहे. मी तर म्हणतो खरंच खूप जाणार आहे. ह्या मताशी मी वर्षा मॅडमच्या बिलकुल सहमत आहे. आता निक्कीचा जो कोणी नवरा असेल किंवा सासू असेल किंवा सासरा असेल त्यांना मी आताच भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकतो. तू नियम तोडलेस. अम्मा काय कराल म्हणजे काय कराल तुम्ही नियम तोडला तर मी तुला असहकार्य करेन, कारण तू आम्हाला असहकार्य करतेस. हेच करेल पुढे पण असहकार्य केलं. कोण घंटा कॅप्टन आहे ती? तुमच्या बायसनेस हिची भाषा कॅप्टन झालेली आहे, सगळ्यांना माहिती आहे हिची भाषा. त्यामुळे मी तुला आता पोरीचं वागणं बघून जेव्हा हिचं लग्न होईल तेव्हा हिचा नवरा हिच्या बरोबर कसा ऍडजस्ट करेल किंवा हिची सासू हिच्या बरोबर कसं ऍडजस्ट करेल तेच मला कळत नाही. म्हणून मी त्याला आत्ताच भावपूर्ण श्रद्धांजली देऊन टाकली. आणि हे काय माझं वैयक्तिक मत नाहीये, हे वर्षाताईंचं मत आलं त्याच्यानंतर मी माझं मत मांडलं. आता वर्षा उसगावकर मॅडम बी कमी नाही, त्या एकदम स्लो पॉइझन आहे, म्हणजे गोड बोलून मारणार आहे. काय मारणार आहे तुम्हाला माहिती, त्या लोकांपैकी एक त्या आहे. म्हणजे मी तर म्हणतो निक्की काय त्याच्याविषयी बोललेली नाही, पण मी बोलतो वर्षा उसगावकर मॅडम जिच्या कोणीच्या सासू असेल त्या मुलीला मी ऍडव्हान्स मध्ये RIP बोलून टाकतो. कारण की वर्षा उसगावकर मॅडम एकदम शांत भाषेत आणि लो भाषेमध्ये अशी गोड बोलून मारता की दुसरं कोणीच मारू शकत नाही. एकाच टोन मध्ये बोलतात. ज्या काय म्हणजे त्या ज्या होतील ना त्या एक आदर्श अशा खास्ट सासू होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्या वर्षी बिग बॉसच्या घरात 3 चव्हाण गेलेले. एक योगिता चव्हाण, दुसरा वैभव चव्हाण आणि तिसरा सूरज चव्हाण. म्हणजे मला असं वाटायला लागले का आता हे बिग बॉस घर नसून चव्हाणांचं घर आहे. आणि
सगळ्यात महत्वाची गोष्ट, यावर्षी बिग बॉसच्या घरामध्ये 2 वळू गेलेले आहे. एक जर्सी वळू आहे आणि एक गावठी वळू आहे. जर्सी वळू अरबाज पटेल आणि गावठी वळू आहे वैभव चव्हाण. आणि बिग बॉसच्या घरात गेल्यापासून यांनी फक्त ताकदीचाच वापर केलेला आहे. हे तुमचं मोठे आहे ना तुम्ही, तर तुमचं पूर्ण लोक बघत आहे तुम्हाला. मी त्यांच्या टीम जनरली सांगायचं झालं तर पहिल्या हप्त्यामध्ये मला अरबाज पटेल कोण आणि वैभव चव्हाण कोण हेच कळत नव्हतं. असं वाटायचं दोघं एकमेकांच्या सावली. आता वैभव चव्हाण एवढा हाडाचा कलाकार असेल असं मला वाटत नव्हतं, कारण की बिग बॉसच्या घराच्या पहिल्या हप्त्यामध्ये वैभव चव्हाणने अरबाज पटेलची अशी ऍक्टिंग केली की त्यांच्या दोघांमधला फरकच कळत नव्हता. अरबाज पटेल सगळे शो सारखेच खेळतोय. म्हणजे घराबाहेरचा जो शो असेल ओरिजिनल जिंदगीचा, तिथे पण त्याला एक सामान आहे. सामान म्हणजे गर्लफ्रेंड आहे. त्याच्यानंतर स्प्लिट व्हिलामध्ये पण त्याला एक गर्लफ्रेंड होती, तिथे पण तो तिच्याच जीवावर खेळला. आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये पण निक्की तांबोळी नावाचा त्याचा सामान त्याची गर्लफ्रेंड तयार करून त्याने एक गेम खेळायचा प्रयत्न करून राहिला, जो काही त्याला जमून नाही राहिला. नेमकी त्याच्या दोघांमध्ये नातं काय तेच आम्हाला कळून नाही राहिलं. अरे मी तुझ्यासाठी काय बनवलंय, काय निक्कीसाठी बनवलं. ओ बघा कॅमेरामध्ये बिग बॉस दिल बनवलं मी, टमाट्याचं दिल. तुझ्याकडे आहे का? आहे ना. बरं. आणि ते निक्की तांबोळीवरून आठवलं, भाई मी आयुष्यात पहिल्यांदा अशी कोणी व्यक्ती पाहिलेली जी मला ना बघितल्या इरिटेटिंग वाटली. म्हणजे तिचा आवाज ऐकल्या मला कसं तरी मला वाटतं ही काय मावा खर्रा खाऊन बोलू राहिली की हिच्या तोंडात नेहमी सुपारी असते. म्हणजे हिला पहिल्यांदा एकच गोष्ट सांगा वाटत, बाई तुझ्या तोंडात जे काही असेल ते तू थूक आणि त्याच्यानंतर तू आमच्या संग बोल. लोक मराठी शो करून हिंदीमध्ये जातात, ती हिंदी बिग बॉस शो करून मराठीमध्ये आली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिला हेच समजून राहिलं की ती हिंदी बिग बॉस मध्ये की ती मराठी बिग बॉस मध्ये. म्हणजे ती मराठी बिग बॉसच्या घरामध्ये असे कपडे घालती जे हिंदी बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा घालती नाही. आणि बिग बॉस हा फॅमिली शो या, म्हणजे घरच्यांबरोबर बसून जर बघताना ना मला काळा चष्मा घालून बघावा लागतो. नेमकी नजर माझी कशावर येते दाखवून, म्हणजे नजर माझी तिथं नसतेच तुमच्यासारखी. पण मग शेवटी आता कसं येतं, घरचे शेवटी घरच्यांबरोबर पाहायचं म्हणल्यावर थोडंफार. आता सूरज चव्हाण असल्यामुळे आम्हाला बिग बॉस पाहायचा असतो आणि घरचे आमच्या शेजारी बसलेले असतात. आता घरच्यांना कळू नये आम्ही कुठं बघतोय, त्याकरता आम्हाला काळा चष्मा घालून राहिला. म्हणजे आमचा प्रॉब्लेम असा झालाय की आम्ही काळा चष्मा नाही घातला तर घरचे आम्हाला मारतील. आम्ही काळा चष्मा जर घातला तर आम्हाला सूरज चव्हाण दिसतच नाही. आता सगळ्या सदस्यांमध्ये घनश्याम दरोडे कसा दिसतोय माहिती का? आपण सकाळची नैसर्गिक प्रक्रिया उरकून झाल्यानंतर जेव्हा कोमोडमध्ये फ्लश करतो तेव्हा नित्तळ पाण्यावरती एक लेंडूक तरंगत असतं ना, तो मला घनश्याम दरोडे दिसतो. म्हणजे किती वेळा फ्लश करा ते खाली जातच नाही. बाकीचं सगळं काही असू द्या, पण बिग बॉस मराठीची क्रिएटिव्ह टीम मेंबर लई चालू आहेत. त्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या पोरांना काय लागतंय. त्यांनी बरोबर बिग बॉसच्या घरामध्ये एक रशियन आणली. म्हणजे तिला धड मराठी बोलता येत नाही, तिला धड हिंदी पण बोलता येत नाही, तिला धड इंग्लिश पण बोलता येत नाही. पण का TRP वाढवण्यासाठी हर एक प्रयत्न केलेला आहे. आणि तिला नजर लागू नये म्हणून तिच्या शेजारी सूरज चव्हाण नावाचा एक काजळाचा टिळा लावलेला आहे. मका सांगा नको रामकृष्ण हरी. नाही तू कशी आहेस? तुम्ही कशी आहे? एकदम आता प्रॉब्लेम असा आहे की ती जे काय बोलतीये ते घरच्यांना श म्हणता ट कळत नाही आणि घरचे काय बोलताय हे तिला श म्हणता ट काय कळत नाही. आता आम्हाला काय तिचं बोलणं श म्हणता ट कळत नाही, पण बघून भारी वाटतं. शेवटी ती रशियन आहे. देख तो कैसे सरमारा. आता अरबाज पटेल आणि निक्कीला थोडं साईडला ठेवू. आता एक प्रेमाचा वेगळाच अँगल चालू झालेला आहे. म्हणजे ती आर्या जी आहे तिला आवडतोय तो वैभव चव्हाण, आणि ती जी रशियन आहे तिला पण आवडतो तो वैभव चव्हाण. आता मेन मला कळत नाही नेमकी शो चालू आहे तिथं का लव ट्रायंगल चालू आहे का थ्री नाही. माँ खराब हो जाएगा, मैं माँ अम्मा बहन पे आ जाऊंगा, मैं इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. आणि मी जेव्हा हसनला या आर्याला बघितलं होतं, जेव्हा तिनं ते 9वारी रॅप गायलं होतं, तेव्हा मला ही पोरगी एकदम खतरनाक वाटली. मला वाटलं भाई महाराष्ट्राची पोरगी वाघीन काही अशीच राहती. पण जेव्हा ती बिग बॉसच्या घरात आली बात वरती रडायला लागली, मला कळलं भाई ऍक्च्युअल मध्ये लोक वेगळे असतात आणि दाखवतात थोडे वेगळे. आणि बिग बॉसच्या घरात जो आला, एक तर त्याची जिंदगी बरबाद झाली आणि त्याची जिंदगी तर चांगली होऊ शकत नाही, कारण बिग बॉसच्या घराच्या बाहेर निघल्यानंतर कोणाला काय भेटलं. आता वर्षा उसगावकर मॅडम बद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. म्हणजे मॅडमला खूप सारा रिस्पेक्ट भेटतोय. मॅडमला हर शब्दामध्ये लोक सिनियर म्हणतात किंवा वर्षा मॅडमने खूप सारे प्रोजेक्ट केलेले. तर माझा प्रश्न असा आहे की मॅडम जर एवढ्या मोठ्या हिरोईन होत्या किंवा मॅडमने एवढे सारे मोठे प्रोजेक्ट केले तर मॅडम बिग बॉसच्या घरात करता काय?
आता तुम्हाला तर माहिती एवढे दिवस जपलेली इज्जत जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्ही नक्की बिग बॉस मध्ये या. चुकून झालं पण आम्हाला भोगावं लागतंय. तुमच्यामुळे आम्हाला जमिनीवर झोपावं लागतं. एकटीमुळे नाही. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती जेव्हा झोपले होते तुम्ही? नॉट शाउट, कीप क्वाइट. आता जान्हवी किल्लेकरचा जो कोणी कास्टिंग डिरेक्टर असेल त्याला मी हॅट्स ऑफ करतो की भावाने बरोबर ओळखलं की ही बाई फक्त निगेटिव्ह रोल करण्यासाठीच बनलेली आहे आणि त्याने तिला बरोबर मालिकांमध्ये पण निगेटिव्ह रोल दिला आणि तिनं पण तिच्या ऍक्च्युअल आयुष्यामध्ये बिग बॉसच्या घरात आल्यानंतर आपण कशी निगेटिव्ह आहोत याचं पुरेपूर दर्शन दिलेलं आहे. तुला दिसतंय मी कचरा टाकते की मग अरे इतकं मॅनर्स नाहीये तुझ्यात. बेशिस्त मुलगा आहेस तू. आता मला बिग बॉसच्या घरात जाताना ते बडे बडे फेकून जाणारे लोक आहे ना त्यांच्याबद्दल एक विशेष असं आकर्षण वाटतं. म्हणजे बघा ना, जेव्हा पंढरीनाथ कांबळे बिग बॉसच्या घरात येणार होता तेव्हा रितेश देशमुख बरोबर त्यांनी खूप साऱ्या बाता मारल्या की मी एक जोकर म्हणूनच राहिलो किंवा मला लोकांनी ऍक्च्युअल मध्ये पंढरीनाथ कांबळे कोण आहे कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी नक्कीच बिग बॉस मध्ये गेल्यावर करल. तर तिथं गेल्यानंतर त्याने असला कुठलाही प्रयत्न केला नाही. ना त्याने कॉमेडी केली ना त्याने कुठल्या भांडणामध्ये सहभाग घेतला. तो एक अदृश्य आत्मा तिथं बनून राहिलेला आहे आणि कदाचित असाच तो घराच्या बाहेर पडेल. म्हणजे थोडक्यात पंढरीनाथ कांबळे हा मुखवट्या मागचा कोण आहे हे आपल्याला न कळताच तो घराबाहेर राहायला बसलाय. आता आपण येऊया धनंजय पवार, थोडक्यात डीपी दादा. आमच्याकडे डीपी वेगळी, आमची डीपी 47 गोळ्यांची. एकदा लोड केली तर समोरच्याला मारूनच टाकली. पण डीपी दादा जसपासून बिग बॉसच्या घरात गेले तेव्हापासून त्यांच्यामधली जी कॉमेडी आहे ती कुठेतरी हरवून गेली. आता मला वाटतं त्यांनी बाहेर ज्या लेडीज महिलांबरोबर जी कॉमेडी केली ती घरच्या महिलांबरोबर करताना त्यांना थोडासा अंगावरती काटा येतोय किंवा आतल्या महिलांचा अवतार बघून त्यांची कॉमेडी कुठे गायब झाली ही त्यांनाही कळून नाही राहिली. आता आपण एका जर्सी वळू बद्दल बोलू. थोडक्यात अरबाज पटेल ज्याचं नाव आहे. आता अरबाज पटेल बद्दल बोलायचं झालं तर भावाची हाईट आहे 6 फूट 4 इंच. त्याचा तो पुरेपूर फायदा घेतो. म्हणजे प्रत्येक टास्क मध्ये तो त्याच्या ताकदीचा वापर करतोय आणि लोकांना धमक्या पण देतोय. थोडक्यात मग ती मुलगी असो नाहीतर मुलगा असो कोणाला तो बक्षत नाही. म्हणजे डायरेक्ट उचलून बाजूला ठेवतो. म्हणजे भाऊ नेमकी तिथं रेसलिंग करायला गेलेला आहे की बिग बॉस खेळायला गेलेला आहे हेच मला समजत नाही. पण त्याने त्याचा ग्रुप बरोबर बनवलेला आहे. सगळे विलन एकत्र करून. म्हणजे त्यांची टीम आहे ना ऍक्च्युअल मध्ये त्यांना कळून राहिले की ती निगेटिव्ह दिसते. पण मला वैयक्तिक तुमची टीम टोटल निगेटिव्ह वाटत. आता बिग बॉसच्या घरामध्ये आमच्या काळजाचा तुकडा थोडक्यात कोकण हार्टेड गर्ल अंकिता गेलेली आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार की जी इरिना आहे तिनं एका मराठी कंटेस्टंटची जागा खाल्लेली आहे. ती तरी एक म्हणती, मी 3 म्हणतोय. ती एक झाली अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी. अच्छा बेटे टिकटॉकी है हो. कारण मला ते रशियनची मराठी समजू राहिली कारण ती मराठी कपडे घालून मराठी बोलती आणि हिंदी कपडे घालून मराठी बोलण्याचा प्रयत्न करू राहिले जी मला हिंदी पण वाटून नाही राहिली आणि मराठी पण वाटून नाही राहिली. आता एका ठिकाणी असा शॉट दाखवलेला गेला, शॉट नाही म्हणता सॉरी सीन दाखवला गेला का जिथं निम्म्या रात्री अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण काहीतरी एकमेकाच्या कानामध्ये खुसरफुसर करतात. जिथे ऍक्च्युअली मोठ्याने बोललं असतं बाजूला जाऊन तरी चाललं असतं पण 2 मुलींसारखी खुसरफुसर करतात. ज्याच्यामध्ये अरबाज पटेलला तो वैभव चव्हाण म्हणतोय की भाई उद्यापासून तू तुझी बरोबर तिकडे घाल. म्हणजे तू तुझा स्टँड वेगळं घे आणि मी उद्यापासून माझं स्टँड वेगळं घेईल जेणेकरून लोक म्हणणार नाही की मी तुझ्यासारखा दिसतोय किंवा मी तुझ्या छत्रछायेखाली बिग बॉसच्या घरात खेळतोय. मी तर म्हणतो बरं झालं पुरुषोत्तम दादाने पहिल्याच हप्त्यामध्ये बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. नाहीतर शिवलीलाताई पाटील सारखं आजारी पडण्याचं निमित्त करून घराबाहेर पडावं लागलं असतं. आता मी म्हणतो कीर्तनकार लोकांचं बिग बॉसच्या घरामध्ये काय काम आहे. आता तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घ्याल पण नाही काम राव. हे लोक स्वतः भांडायला येतात. कीर्तनकार लोकांना समाजाला प्रबोधन करायचं काम करतात. तिथं जाऊन हे जर भांडले तर यांची इमेज काय होईल. यांना बाहेर येऊन कीर्तनच करावं लागणार आहे, पिक्चर थोडे करणार आहे. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. आता मला एक गोष्ट कळून राहिली. आता हा घनश्याम दरवडे म्हणजे थोडक्यात छोटा पुढारी मोठा कधी होणार आहे. म्हणजे हा मरेपर्यंत नुसतं छोटा पुढारीच राहणार आहे का. आणि हा रिअलचं राजकारण कधी करणार आहे की नुसतं हे व्हिडिओ जो पुरतं लोकांना बाईट देण्यापुरतंच राजकारण करीत राहणार. म्हणजे त्याला एक गोष्ट कळून राहिली की तो नेमकी बिग बॉसच्या घरात आला की कॉलेजला गेला. नुसतं दादा आणि नुसतं वहिनी चालू त्याचा त्यांनी असा ग्रुप पकडलेला आहे. म्हणजे थोडक्यात असा डुबघाईसा आलेला पक्ष पकडलेला आहे ज्याच्यातून तू कधीच आमदार किंवा खासदार म्हणजे थोडक्यात बिग बॉस घराचा कॅप्टन होऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी पक्षच असं धरलाय की त्याच्यातल्या प्रत्येकाला पंतप्रधान राष्ट्रपती आणि खासदार आमदार व्हायचे तेव्हा ते याला कधी चान्स देणार. त्यांनी धरताना जो पक्षच चुकीचा धरलेला आहे. म्हणजे राजकारणातलं याला श म्हणतात ट समजत नाही. मी तर म्हणतो चाबरा हा एक नंबरचा. कॉलेजला गेल्यासारखा त्या पुरीला काय म्हणतो वहिनीला राग आला दूध ओती गेला. अरे काय करू राहिलाय तू. बिग बॉसचा शो करू राहिला, लोक पाहू राहिले तुला. तू काय हिला वहिनी म्हण तिला वहिनी म्हण. तुला मला वाटतं कॉलेजला जायला भेटलं नाही. तू काय बिग बॉसला कॉलेज समजू राहिला काय. एक काम कर एक्झिट हो आणि कॉलेजला जाईन तिथं हे वहिनी बिनी करून दादा बिदा. मी तर म्हणतो ना हा चाबरा जेव्हा त्या किचन मध्ये चाबरे म्हणा करीत राहतो ना याची चड्डी काढून याला गरम तव्यावर बसावला पाहिजे आणि 5 मिनिटं उचललाच नाही पाहिजे.
अरे या चाबऱ्याला पावडर लावायची काय गरज आहे? मी तो म्हणतो पावडर लाव, ठीक आहे, चल तू काळा आहे, पावडर लाव, काय प्रॉब्लेम नाही. आता वर्णभेद करणार नाही, पण याच्याकरता मला करावं असं वाटतंय, कारण की यांना कामच तसे करतो हा. तर तू बाबा पावडर लावताना तोंड व्यवस्थित कोरडं कर, ते थोडं स्वच्छ कर, त्याच्यानंतर पावडर लाव. अरे तू वल्ल्या तोंडावर पावडर लावून राहिला, ती फुटू राहिली, ते आम्हाला वेगळंच दिसतंय त्या कॅमेऱ्यांमधून. अरे तू यार, तुला ते लोक काही सांगते नाही, ते तुझे फक्त चौघात राहिले, तू त्या ग्रुपमध्ये जायलाच नाही पाहिजे. मी तर म्हणतो भाई याला अक्कल कमी आणि ढिरी जादा झाली कमी वयामध्ये. मी तर म्हणतो मोस्ट ऑफ दी लोक सूरज चव्हाणमुळेच बिग बॉस बघताय आणि खरंच त्यांनी जिंकला पाहिजे बिग बॉस, कारण की तो ते डिझर्व करतो आणि तो खरंच त्या विनिंग प्राइजचा आणि त्या ट्रॉफीचा हक्कदार आहे. आता तुम्ही या व्हिडिओला रोस्ट म्हणू शकता किंवा रिव्ह्यू म्हणू शकता, पण आताशी बिग बॉस सीझन सुरू होऊन 2 हफ्ते झालेले आहे, म्हणजे अजून बिग बॉसचे बरेच दिवस बाकी आहे. आपले नक्कीच 1 ते 2 व्हिडिओ आणखी बिग बॉस वरती येतील. ते बघण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. तुम्ही बिग बॉस शो बघत राहा आणि सोबतच माझे रोस्टिंग व्हिडिओ पण बघत राहा. धन्यवाद.